गेल्या आठवड्यात एक ताई आल्या होत्या आणि त्यांना थोडंसं काळजी वाटत होती, चिंता वाटत होती. त्यांच्या मुलांनी एका परीक्षेसाठी खूप अभ्यास केला होता आणि तरी त्याला म्हणावं तसं यश आलं नव्हतं आणि अशी परिस्थिती कशी हाताळावी हे त्यांना कळत नव्हतं आणि त्यामुळे त्या अनुभूतीमध्ये आल्या होत्या, की एक्झॅक्टली मी काय केलं पाहिजे या आत्ताच्या सिच्युएशनमध्ये असा त्यांचा प्रश्न होता. तर युजुअली ना अपयश आलं, की आयदर आपण खूप निराश होतो, ते होतच असतो. पण बरेच वेळा कळत-नकळत त्या मुलाला आयदर पॉझिटिव्हली बोललं जातं किंवा निगेटिव्हली बोललं जातं, की म्हणजे जर त्याचे आपल्याला असं वाटत असेल, की त्याचे कष्ट कमी पडले, तर त्या दृष्टीने बोललं जातं किंवा कष्ट कमी पडले नाहीयेत, त्यांनी योग्य कष्ट घेतलेत. पण तरीसुद्धा अशा वेळी नक्की काय करावं? हा पालकांना प्रश्न पडत असल्यामुळे ते त्यांना म्हणतात, की "जाऊ दे, हरकत नाही, काही फरक पडत नाही." अशा पद्धतीने स्टेटमेंट्स केली जातात. परंतु इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर ना, आपल्या रिमोट कंट्रोलवर एक पॉज बटन असतं. ते पॉज बटन त्यावेळी दाबणं खूप गरजेचं असतं. म्हणजे अशा गोष्टी घडू शकतात, याचा एक्सेप्टन्स आपल्याला स्वतःला पण आणायचा असतो आणि आपल्याला मुलाला पण द्यायचा असतो, की योग्य वेळी आपल्याला पॉज करता आलं पाहिजे. म्हणजे जे झालं ते तशाच स्थितीत आहे तसं ठेवणं आणि आपोआप काळानुसार आपला ब्रेन ते स्वीकारायला लागतो आणि द मोमेंट आपण ते ॲक्सेप्ट करतो, मग अशा वेळी रिस्टार्टचं बटन दाबता येतं. तर अशा वेळी 2 गोष्टी लक्षात ठेवा. योग्य वेळी पॉजचं बटन दाबणं आणि दुसरी गोष्ट रिस्टार्टचं बटन कालांतराने दाबणं. ह्या 2 गोष्टी केल्या तर आपोआपच अपयश पचवणं सोपं जातं आणि त्यातनं योग्य मार्ग पण काढता येतो. या संदर्भात अजून काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच अनुभूतीमध्ये आपण त्यावर चर्चा करू शकतो आणि तुमच्या स्पेसिफिक केसमध्ये काही मार्गदर्शन हवं असेल तर तेही आपल्याला मिळत आहे. धन्यवाद.